आणि त्यानंतर बाहेर जाऊ. परत रात्री डॉक्टरला पण घेऊन यायचे. डॉक्टर येणार आहे डोळ्याचे. एक ग्लास दूध पेलो होतं आधी. जेवण आणायला लागेल मला लवकर आज जायचं 8 वाजता. कारण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण वाजलेलो आहे 10 आणि आता मी चाललोय पोराचं ऍडमिशन करायचंय. मला इथं नर्सरीला ऍडमिशन घालायचे. तर आता मला डॉक्युमेंट्स चालवलेत मी. त्यांना सेंड करायचे, पैसे द्यायचे. आज नेमकी ईद आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे त्यांना. ते म्हणाले 10च्या नंतर 10 पर्यंत ऍडमिशन आहे. आता 10 वाजून 15 मिनिटं आलेत. करते का नाही काय माहिती. त्यांना ऍडमिशन काय आपल्याला पोराचं बर्थ सर्टिफिकेट, 2 फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड तेवढं द्यायला लागेल. इरा किड्स प्ले स्कूल देहू बरोबर पेट्रोल पंपाच्या समोर आहे. 2000 years later. गाडीचा रिमोट आहे ना, त्याची बॅटरी संपलेली म्हणजे ना सेल संपल्याचं मुळात. ते सेल टाका आलो मी इथं, पण नेमके ते बाहेर गेलेत. त्यांचं दुकान आहे इथं एक. ते दुकानात सेल टाकलं नाही, गटाळ्याचं दुकान वाटतंय. सेल टाकून जाऊ पुढं. परत बंद झालंय, चालत नाही बघा. अकरा वाजले साधारण. घरी आलो मी नाश्ता करायला आणि डबा पण घेऊन जायचे आपल्याला. दादा किती वाजता उठला? किती वाजता उठला? 11 वाजता. यायचं का उद्या? आता यायचं का? बरं, थोड्या वेळ जाऊ. नको थोड्या वेळ जाऊ. आमचा बाकीचं काम करत 12:30 वाजलेले आता जस्ट मी ना त्यांना ना ही ज्यूस दिलेला आहे. ज्यूस देऊन आता मात्र झोपले. जरा TV लावला मी. जरा TV बातमी बघत होतो. जास्त बोर होते. AC लावला. आज जरा गरम जास्त होते. फॅन पण चालू केला. ते बेडवर जाऊन व्यवस्थित झोपू जरा. मग त्यानं कॉफी घेऊन आपण एक काम करू. आपण आहे ना वर जाऊन कॅन्टीनमधून कॉफी घेऊ आणि परत खाली येऊ थोड्या वेळाने. वाल्याने नेमकं जेवण पण दिलंय. मी वर होता त्याने खाली येऊन जेवण दिलंय. जेवण तर झालेलं आहे. नाही जेवणार हो तर रिटर्न करावं लागेल परत. 2 hours later. आता वाजलेले जवळपास 4. मी 1 वाजता आहे ना कॉफी घेऊन खाली आलो होतो. थोड्या वेळ मी पण झोपलो. आता 4 वाजले. मी चाललो कॅन्टीनमध्ये कॉफी घ्यायला. मी आता झोमॅटोवरून आहे ना KFCचा बर्गर आणि एक रोल मागवलेला आहे. तो येईन 20-1 मिनिटात. तो म्हणलं कॉफी पिऊ आपण. ते गावच दिसत नाही. अख्ख्या बिल्डिंग झाल्यात 4ही बाजूला. या साईडला तर या साईडला पण बिल्डिंग झाल्यात. मेन गाव इथं आहे. ही बारीक घर आहे ना, ही मेन गाव आहे चिखली. आत्ता डेव्हलपमेंट झालेली. अख्खं चेंज होऊन गेलं इथं. कॉफी सांगितलीत मी. कॉफी बनवता येते. तो थोड्या वेळ थांबू आणि मग खाली जाऊ. साधारण डिलिव्हरी आपली इथं स्पाईन रोडला KFCचं स्टोअर आहे. साधारण 10 मिनिटात आपली डिलिव्हरीला येऊन जाईल. इथं मोबाईलला तर दाखवते नोटिफिकेशन की 10 मिनिटात येईल तुमची डिलिव्हरी. चार्जेस पण कमी घेते. इथं राहिलेलं इथं यूज करणार स्विगी झोमॅटो तर परवडत आहे. आमच्या इकडे नाही परवडत देऊगावात. तर चार्जेस 100 रुपये घेतात. मग असं आपली नेमकी डिलिव्हरीवाला आला आहे. खाली थांबला. त्याला म्हणलं फर्स्ट फ्लोअरवर या. कॉफी घेतली आता मी इथं. पार्सल आलं. रोल मागवला होता आणि चिकन विंग्स मागवले होते. बसून खाऊ बाई. वाईट भूक लागली होती मला. मी करू इडली खाऊन आलो सकाळी. फक्त इडली 4-5 इडल्या खाल्ल्या होत्या. आता कॉफी पिऊन आलो 2 वेळा. आता परत जाईन 3री वेळा. आता बाहेर जाऊ नंतर थोड्या वेळात. आता जाऊ साधारण 4:30 वाजलेले.
फादरला दूध पाजायला लागेल 5-1 वाजता आणि त्यानंतर बाहेर जाऊ. परत रात्री डॉक्टरला पण घेऊन यायचे. डॉक्टर येणार आहे डोळ्याचे आणि आपले एक मित्र आहेत ते पण येणार डोळ्याचे डॉक्टर. ते पण चेकअप करतील. मग बाकी रिकव्हरी एकदम चांगली व्यवस्थित आहे. तर 4 दिवस ठेवणार तिथं. फक्त 15 मिनिटं बाकी आहे. दूध आणलंय सांगितलं तर आणायला. दूध देऊ पहिलं. $2,000 years later. 6 वाजलेत. बाहेर आलो हॉस्पिटलच्या. गाडी मी इथंच लावली. इथंच हॉस्पिटल लय लांब लावलीत आणि इथं आता कॉफी प्यायला आलो. इथं कृष्णा वेज हॉटेल आहे. इथं कॉफी पिऊ आणि परत जायला मला दवाखान्यात जाऊ. बस 6:30 वाजल्यात. आता मी कॉफी घेतली इथं कृष्णा वेज हॉटेलमध्ये. आता परत जायचं मला फादरकडं. 1 ग्लास दूध पेलो होतं आधी. आता जेवण आणायला लागेल मला लवकर. आज जायचं 8 वाजता कारण की आपल्याला जरा कटिंग दाढी करून येऊ. जरा म्हणलं जरा शेविंग वगैरे करून येऊ. जरा लई दाढीला टोचायला लागली आता मला. बाहेर आलं ना असं वाटतंय राव आज 10 वाजता दवाखान्यात. इथं 5 मिनटं बस असतोय मी बाहेर आल्यावर. आता हॉस्पिटलच्या समोर आहे एकदम. गाडी मी इथं सवली आहे पार्किंग केली. आता दवाखान्यात. थोडंसं आता व्हीलचेअरवर फिरवा आणायचं आपल्याला. व्हीलचेअरवर जाऊ जरा बाल्कनी फिरवायची इथली इथं फक्त बस.